राजेंद्र जैन आज राज्यसभेकरता उमेदवारी अर्ज भरणार। सकाळी 10:30 वाजता विधान भवनामध्ये अर्ज करणार दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज डोंबिवली पिंपळेश्वर महादेव मंदिरातील कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाकरता राहणार उपस्थित। विखे पाटलांचा राजकीय वचन अनुभवलं, प्राजक्त तनपुरेंचं वक्तव्य। आमदारकीची संधी मिळाल्यानंतर तनपुरेंनी मानलेत आभार। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। नव्या दरानुसार नागपूरमध्ये गॅस सिलेंडरचे दर 993.50 रुपयांवर। तुळजापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाची रिपरिप, शेतकऱ्यांमध्ये सुखावह वातावरण। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यामुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट जागेवरून सरकून विमानांवर आदळली। चंद्रपूरमध्ये 8 वर्षाच्या चिमुकल्यानं गेली कैची, शस्त्रक्रियेशिवाय कैची बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश। नागपुरात देवीच्या मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला, 2 आरोपींना नागपूर पोलिसांकडून अटक। नागपुरात महामेट्रोमध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।